साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। बायकोने नवऱ्यावर दाखल केला अट्रॉसिटीचा खटला। केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सुवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत। परंतु एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर अट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदविण्याचा अनोखा प्रकार पंढरपुरात घडला आहे। न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे। आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवऱ्या बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोन चक्क अट्रॉसिटी कायद्याखाली नवऱ्याविरुद्ध फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचले आहे। या अनोख्या खटल्याची माहिती अशी की फिर्यादी व आरोपी यांचा प्रेमविवाह झाला होता। फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सुवर्ण समाजातील। वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी 2 मुलीही जन्मल्या आल्या, परंतु अलीकडे काही दिवसापासून नवऱ्याकडून आपल्या जातीवरून अपमानास्पद हीन वागणूक दिली जाते। नवऱ्याने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केला अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली। त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली। दरम्यान आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे। लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली आहे, त्यामुळे अट्रॉसिटी कायद्याने नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट सुहास कदम, ॲडव्होकेट वैभव सुतार हे काम पाहत आहेत। नवऱ्याविरुद्ध बायकोने अट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयातील इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते। पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटीचा केस दाखल केलेली आहे। या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला 2 मुली झालेल्या आहेत। नवरा हा मला जातीवरून अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो। या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पिनल कोडप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। या बाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली। नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे। जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही। जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता। या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचेच जातीची झालेली आहे, त्यामुळे अट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही। त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती विश्वसनीय आहे, असंभवनीय आहे। तरी आमच्या आरोपीची नवऱ्याची जामिनावर मुक्तता करण्यात यावी। न्यायालयीन इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अट्रॉसिटीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे।